नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पुलाची शिरोली हादरली. सांगली फाट्यावरील रद्दीच्या गोडाऊनला भीषण आग. पुलाची शिरोली येथील सांगली फाटा नजीक असणाऱ्या रद्दीच्या गोडाऊनला मंगळवारी पहाटे आग लागल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे प्रदीप कुमार अँड कंपनी नावाने संदीप घोरपडे व प्रदीप घोरपडे यांचे रद्दीचे गोडाऊन आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कागदी रद्दीचा साठा होता. मंगळवारी पहाटे 2च्या सुमारास या रद्दीच्या गोडाऊनला अचानक आग लागली. सगळीकडे कागदी रद्दीचा साठा असल्याने बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केलं. तसेच या ठिकाणी असणारा मालवाहू टेम्पो जळून खाक झाला आहे. घटनास्थळी कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका, वडगाव नगर परिषदेच्या अग्निशमक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. गाड्या येईपर्यंत कंपनीत असणाऱ्या अग्निशामक रोधक यंत्राने आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. पहाटे 4च्या सुमारास अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळालं. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी गाव कामगार तलाठी महेश सूर्यवंशी, कोतवाल संदीप पुजारी यांनी भेट देऊन पंचनामा केला.